नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, TY.BCom, विपणन व्यवस्थापन, पेपर क्रमांक 2, प्रकरण 4, विपणन व्यूहरचना. याला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये आपण स्पर्धात्मक विपणन व्यूहरचना यामधील व्यूहात्मक मैत्रीकरण करणे ह्या उद्दिष्टाचा आपण अभ्यास केला. त्यानंतर सद्यस्थितीचं रक्षण करणं, चांगल्या निष्पत्तीचे उद्दिष्ट यामधील 2 पॉईंट बघितले. त्यानंतर काढून घेण्याचे किंवा काढून टाकण्याचे उद्दिष्ट याच्यातला देखील 1 पॉईंट आपण पूर्ण केलेला आहे. त्यानंतर आपण पुढे जात आहोत व्यूहरचनात्मक लक्ष्य एकवटणे. आता काढून घेणे किंवा काढून टाकण्याची ज्याला आपण डायव्हेस्टमेंट जी टेक्निक जे आपण म्हणतो, या टेक्निकच्या माध्यमातून नफा व रोख पैसा कमी होत असल्यास खर्च कमीत होण्यासाठी म्हणून लवकर बाहेर पडणे म्हणजे एखादे उत्पादन बंद करणे या गोष्टीवर लक्ष एकवटलं जातं. ग्राहक शोधता आल्यास काही उत्पन्न मिळेल, नसल्यास उत्पादन मागे घ्यावे लागेल. कंपनी आपल्या एखाद्या व्यवसायातून जास्तीत जास्त फल निष्पत्तीचा प्रयत्न चालू ठेवेल आणि त्याचं सामर्थ्य थांबवेल. असा व्यवसाय खरेदीदारांना आकर्षक न वाटल्यामुळे त्यांस चांगली किंमत येणार नाही. कंपनीने एखाद्या व्यवसायातून मुक्त व्हायचं ठरवल्यास तिने तशी कृती जलद गतीने करून हा व्यवसाय व्यवहार्य असतानाच विकून टाकावा. अशा खरेदीवर पाहावा की ज्यांच्या सर्व सिक्युरिटीज व रोख्यांच्या यादीत हा व्यवसाय योग्य प्रकारे बसेल. असा खरेदीदार हा जास्तीत जास्त पैसे देण्यास नेहमी तयार असेल, कारण त्यामुळे त्याला दुसरा एखाद्या खरेदीदारास तो व्यवसाय विकण्यापेक्षा सध्याचा व्यवसाय वाढवता येईल. उत्पादन काढून टाकणे किंवा माघारी घेणे हे अविचारी होईल. अशी स्थिती कंपनीने टाळावी, कारण त्यामुळे विशेष पैसा न मिळता अपकीर्ती मात्र होईल. म्हणजे यामध्ये जे डायव्हेस्टमेंट जे टेक्निक जे आहे, यामध्ये जे तुम्ही उत्पादन जे काढून घेत आहात किंवा तुमचं जे डायव्हेस्ट ऑब्जेक्टिव्ह जे आहे, या माध्यमातून तुम्हाला काही व्यूहरचना तयार करायची आहे का जे उत्पादन तुम्हाला कमी नफा देत आहे, रोख पैसा कमी देत आहे, अशा उत्पन्नातून बाहेर पडण्याकडं लक्ष व्यावसायिकांनी लवकरात लवकर केंद्रित केलं गेलं पाहिजे. ग्राहक जर शोधता आलास काही उत्पन्न मिळेल, नसल्यास उत्पादन मागे घेण्याची वेळ येईल. यासाठी कंपनीने काय करावं? कंपनीने आपल्या एखाद्या व्यवसायातून जास्तीत जास्त फल निष्पत्तीचा प्रयत्न चालू ठेवेल आणि त्यांचं सामर्थ्य थांबेल. असा व्यवसाय खरेदीदारांना आकर्षक न वाटल्यामुळे त्यात चांगली किंमत येणार नाही. कंपनीने एखाद्या व्यवसायातून मुक्त व्हायचं ठरवल्यास तिने तशी कृती जलद गतीने करून हा व्यवसाय व्यवहार्य असतानाच विकून टाकावा. ज्यावेळेस तुम्हाला हार्वेस्टिंग किंवा डायरेक्ट ऑब्जेक्टिव्ह जे आहे, डायव्हेस्ट ऑब्जेक्टिव्हच्या माध्यमातून जेव्हा तुम्हाला बिझनेसमधून बाहेर पडायचं आहे, तेव्हा मार्केटमध्ये त्याची स्थिती बऱ्यापैकी आहे, व्यवहार्य आहे. अशा असतानाच तो उद्योग विकून टाकावा. असा खरेदीदार बघावा की ज्याच्या सर्व सिक्युरिटी व रोख्यांच्या यादीत हा व्यवसाय योग्य प्रकारे बसेल. व्यवसाय विकत असताना जे सिक्युरिटीज असतात, जे कर्जे असतात, असेट्स असतात, तो खरेदी करू शकेल अशा प्रकारचा खरेदीदार बघावा. असा खरेदीदार हा जास्त पैसे देण्यास नेहमी तयार असेल, कारण की त्यामुळे त्याला दुसऱ्या एखाद्या खरेदीदारास तो व्यवसाय विकण्यापेक्षा सध्याचा व्यवसाय वाढवता येईल. म्हणजे एखादा युनिट त्या ठिकाणी जर विकून टाकलं तर त्याच्यामुळे समोरचा जो घेणारा जो आहे तो अशा प्रकारच्या उद्योगांना त्याच्या सामर्थ्याच्या माध्यमातून बाजारपेठेमध्ये पुन्हा अस्तित्व निर्माण करू शकेल. व जो विकणारा आहे याला हा व्यवसाय वाचल्यामुळे इतर जे व्यवसाय असतील किंवा इतर जे उत्पन्न असतील, या उत्पन्नावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही. उत्पादन काढून टाकणं किंवा माघार घेणं हे अविचारी होईल. अशी स्थिती कंपनीने टाळावी, कारण
त्यामुळे विशेष पैसा न मिळता अपकीर्ती मात्र होईल. जे उत्पादन तुम्हाला बंद करायचं आहे किंवा जो उद्योग तुम्ही सेल केलेला हा वेळेवर सेल करावा. मग ज्या उत्पन्नाला मार्केटमध्ये मागणी नाही, मग ते उत्पादन किंवा ती कंपनी बंद पडते का? नाही. की जो खरेदी करणारा जो असतो त्याला सुद्धा मार्केटची सिच्युएशन माहिती असते. आता या डायव्हेस्ट ऑब्जेक्टिव्हच्या माध्यमातून मग कंपनीला काय फायदा मिळतो की तुम्ही वेळेस तुमच्या कंपनीचं जे युनिट या ठिकाणी जे उत्पादन या ठिकाणी चालत नाही किंवा जे उत्पन्नातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे ते दुसऱ्या कंपनीला त्याच्या सिक्युरिटीसह विकल्यामुळे ती जी घेणारी जी कंपनी आहे ती त्या माध्यमातून त्या उद्योग जो आहे याची नवनिर्मिती करण्यासाठी तिला त्या ठिकाणी इंटरेस्ट असल्यामुळे किंवा ती खरेदी करत असताना तिचं ऑब्झर्वेशन करून काहीतरी नवीन स्थापन केलं जाऊ शकेल. यामुळे कर्मचारी वर्ग जो आहे यांच्यावर रोजगारावरती जी तांगटी तलवार जी आहे हे सुद्धा या माध्यमातून कमी होण्यास मदत होईल. अशा प्रकारे काढून घेण्याची किंवा काढून टाकण्याची जी व्यूहरचना जी आहे ही या माध्यमातून आखता येते. वेळीस उद्योग जे आहे याचं डायव्हेस्ट ऑब्जेक्टिव्ह जे आहे हे स्वीकारल्यामुळे ज्या कंपनीनं आपला उद्योग किंवा युनिट सेल केलेला आहे त्यामुळे त्यांना विशेष पैसा जरी मिळाला नसेल तर मार्केटमध्ये मात्र त्यांची जी काही अपकीर्ती जी आहे ती होत नाही. आणि वेळेत जर अशा प्रकारचा निर्णय जर घेतला नाही तर त्याचा परिणाम मात्र कंपनीच्या भवितव्य होण्याची शक्यता असते. पुढचा मुद्दा आपला नवीन आता आहे जागतिक पर्यावरणातील स्पर्धात्मक व्यूहरचना. यशस्वी रचना सामर्थ्यावर उभारल्या जातात. या संदर्भात आपण बरीच चर्चा केलेली आहे व इतरांना त्याची सहजासहजी नक्कल करता येत नाही. अधिक आंतरराष्ट्रीय उद्योगांमध्ये वरिष्ठ व्यवस्थापनासमोर स्पर्धात्मक व्यूहरचनेचे दोन अगदी भिन्न अर्थ उभे ठाकतात. राष्ट्रीय व जागतिक. राष्ट्रीय स्पर्धात्मक व्यूहरचना विशिष्ट उद्दिष्ट पर्यावरण संस्थेच्या अस्तित्वावर आणि व्यवहारावर आधारित असे स्पर्धात्मक सामर्थ्य विकसित करण्याचा प्रयत्न करतात. संस्थेच्या स्पर्धात्मक कामगिरीचे मूल्यमापन हे राष्ट्रावर अधिष्ठित असे असते. याचे सर्वात दृश्य प्रतिबिंब म्हणजे बाजारपेठेतील हिस्सा हा फक्त राष्ट्रीय आधारावर मोजला जातो. उद्योगांचे आंतरराष्ट्रीयकरण होण्याकडे कल असणे म्हणजे सर्व संस्थांनी जागतिक स्पर्धात्मक पवित्रा घेऊन राहावा असं नाही. अधिक आंतरराष्ट्रीय उद्योगांमध्ये देखील राष्ट्रीय दृष्टिकोन परिणामकारक ठरेल असे भौगोलिक तांत्रिक विभाग असू शकतात. 4 जागतिक पर्यावरण स्पर्धात्मक विपणन व्यूहरचना ज्या आहेत त्या आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत. म्हणजे जागतिक स्तरावर जी स्पर्धात्मक विपणन व्यूहरचना ही कशा प्रकारे आखली जाते हे आपल्याला यामधून बघायचं आहे. त्यामध्ये पहिला जो भाग आहे जागतिक उच्च भाग व्यूहरचना. या व्यूहरचनेमध्ये किंमत निश्चिती, विकास, उत्पादन आणि जास्त आकारमानाच्या जागतिक बाजारपेठांमधील विभागासाठी तजवीज केलेल्या विपणन मिश्रातील इतर तत्वांचा समावेश होतो. जागतिक उद्दिष्टांमागील कंपनीच्या जागतिक साधनसामग्रीमधील समन्वय हे जागतिक उच्च भाग व्यूहरचनेचे उद्दिष्ट असते. जागतिक व्याप्तीमुळे पुढील संधी निर्माण होतात. कमी खर्च व प्रमाणाशी निगडित काटकसर ज्या माध्यमातून जागतिक सेवा पुरवली जाते. आंतरराष्ट्रीय उगमस्थाने, अनुभव बदली करणे, आंतरराष्ट्रीय कंपनी म्हणून प्रतिमेचा विकास, जागतिक साधनावर लक्ष केंद्रित करणे, कंपनीच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाच्या पोर्टफोलिओचे धोके, मोबदले याविषयी वैशिष्ट्य सुधारणे. म्हणजेच या जागतिक उच्च भाग व्यूहरचनेच्या माध्यमातून किंमत निश्चिती, विकास, उत्पादन आणि जास्त आकारमानाच्या
जागतिक बाजारपेठांमधील जी विभागणी जी आहे याची तजवीज केलेल्या विपणन मिश्रातील इतर तत्वांचा समावेश होतो. जागतिक उद्दिष्टांमागील कंपनीची जागतिक जी साधनसामुग्री जी आहे यामध्ये समन्वय साधून जागतिक व्याप्तीमुळे अनेक संधी निर्माण होतात. या माध्यमातून जागतिक पातळीवर जी विपणन व्यूहरचना ठरवली जाते यामध्ये कमी खर्च व प्रमाणाशी निगडीत काटकसर ज्या माध्यमातून जी जागतिक सेवा पुरवल्या जातात. आंतरराष्ट्रीय जी उगमस्थाने आहेत ज्या ठिकाणून व्यापार सुरू होतो. अनुभव बदली करणं याचा अर्थ जो एक उद्योग जो आहे या एका उद्योगाने दुसऱ्या उद्योगाला आपला अनुभव जो आहे हा शेअर करणं. आंतरराष्ट्रीय कंपनी म्हणून प्रतिमेचा विकास आणि जागतिक साधनावर लक्ष केंद्रित करणं. कंपनीच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाच्या ज्या काही पोर्टफोलिओचे धोके मोबदला याविषयी जी काही वैशिष्ट्ये आहे ती जागतिक उच्चभागी व्यूहरचना तयार करताना अवलंबली जातात. जागतिक उच्चभागी व्यूहरचनेचे काही वैशिष्ट्य यामध्ये आहेत. यामध्ये किंमत निश्चिती, उत्पादन श्रेणी विकास आणि विपणन कार्यक्रमातील इतर तत्वे मोठ्या बाजारपेठांसाठी सज्ज केली जातात. जागतिक व्यूहरचनेमध्ये किंमत निश्चिती, उत्पादन श्रेणी, विकास आणि विपणन कार्यक्रम आणि इतर तत्वे मोठ्या बाजारपेठांसाठी सज्ज केली जातात. दुसरं वैशिष्ट्य आहे संस्थेच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थितीला अधिक प्राधान्य दिले जातं. संस्थेची जी काही आंतरराष्ट्रीय बाजारपेठ जी आहे या स्थितीला प्राधान्य देणं. उत्पादनाचे उच्च प्रतीचे आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण करणे. जे उत्पन्न जे आहे यांचं आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण यामध्ये केलं जातं. आंतरराष्ट्रीय स्टँडर्ड्स यामध्ये ठरवले जातात. उत्पादनाचा एककांचा खर्च कमी होण्याच्या दृष्टीनं उत्पादन केलं जातं. उत्पादन करत असताना प्रत्येक युनिटसाठी जो खर्च जो येतो हा खर्च कमी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं. आराखडा व संशोधन यांचा खर्च उद्योगातील मानकानुसार जास्त असला तरी एकक युनिट खर्च कमी असतो, म्हणून त्याची विविध राष्ट्रीय बाजारपेठांमध्ये असे खर्च शोषण्याची क्षमता निर्माण होते. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही संशोधन आराखड्याच्या माध्यमातून जे मानके तयार केली जातात, स्टँडर्ड्स तयार केली जातात, यांचा खर्च जो प्रति युनिट जो आहे हा अतिशय कमी असतो. त्यातून विविध राष्ट्रीय बाजारपेठांमध्ये असे खर्च जे आहे ही शोषण्याची क्षमता देखील तयार होते. उत्पादने ही उद्योगांच्या विकासाच्या अग्रभागी असतात, पण आमूलाग्र नवीन तंत्रज्ञान दर्शवणारे असतील तसं नाही. जे काही उत्पादने यामध्ये केली जातात या उत्पादनाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही नवीन तंत्रज्ञान दर्शवणारी जी व्यूहरचना असते ती असेलच असं नाही. उत्पादने हे उद्योगाच्या विकासाच्या अग्रभागी असतात, म्हणजे उत्पादन करणं हा विकासाचा एक महत्त्वाचा भाग यामध्ये मानला जातो. पुढचं वैशिष्ट्य आहे अशा संस्था इतर मित्रत्वाचे करार करण्याबाबत सावध असतात. अशा संस्थांना जेव्हा इतर संस्थांबरोबर एकत्रीकरण करायचं असेल किंवा एकमेकांमध्ये मिलाप करायचा असेल तेव्हा मात्र या संस्था सावध असतात. विशेषतः ते ज्या उत्पन्नाला आपली अत्यंत महत्त्वाची उत्पन्ने समजतात त्या बाबतीत ते विशेष लक्ष देत असतात. तरी पण प्रवेश करण्यात कठीण अशा देशांमध्ये नवीन उत्पादने किंवा तंत्रज्ञान विकसित केलेली नवीन पुरवठादारांबाबत असे अपवाद वाढत आहेत. या माध्यमातून ज्या काही नवीन बाजारपेठा आहेत की यामध्ये या देशांमध्ये नवीन उत्पादने आणि तंत्रज्ञाने विकसित केलेले आहेत, अशा होतकरू पुरवठादार जे आहेत यांना या बाजारपेठेमध्ये जाऊन उत्पन्न जे आहेत या उत्पन्नाच्या बाबतीमध्ये जे तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञान विकासाबाबत विभिन्न प्रकारच्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर पुढील आपला भाग आहे जागतिक सोयीची व्यूहरचना. जागतिक सोयीच्या व्यूहरचनेच्या माध्यमातून उत्पादन, तंत्रज्ञान व जीवनचक्रातील अवस्था, बाजारपेठेचा विभाग याविषयीचे विशेषीकरण याचा समावेश होतो. म्हणजे जागतिक सोयीच्या व्यूहरचनेमध्ये उत्पादन, तंत्रज्ञान, जीवनचक्रातील अवस्था व बाजारपेठेंचा विभाग याविषयीचे विशेषीकरण याचा समावेश होतो.
ते जागतिक उच्च भाग व्यूहरचनेचा पाठपुरावा करणाऱ्या कंपन्यांसमोर स्पर्धा टाळतात. जागतिक स्तरावर ज्या कंपन्यांकडे उच्च भाग व्यूहरचना आहे अशांबरोबर स्पर्धा टाळल्या जातात. सापेक्षतेने केवळ काही संस्थेकडेच उच्च जागतिक बाजारपेठेचा हिस्सा प्राप्त करण्यासाठी आवश्यक ती साधनं असतील. म्हणजे काही ज्या मोठ्या संस्था आहेत किंवा उद्योग संस्था आहेत यांच्याकडेच जी काही साधने आहेत बाजारपेठेत हिस्सा प्राप्त करण्याची ते विशिष्ट प्रकारच्या उद्योगांकडेच आहे. जागतिक दृष्टिकोन असणाऱ्या कंपन्या आपल्या व्यूहरचना काहीतरी विशेषीकरण किंवा सोयीची जागा यावर आधारित ठेवतील. खूप पूर्वी ॲडम स्मिथने सांगितल्याप्रमाणे विशेषीकरण म्हणजे बाजारपेठेच्या आकारावरून ठरते. इतर गोष्टी तशाच राहिल्या. उद्योगांचे आंतरराष्ट्रीयकरण एका विशिष्ट क्षेत्रात खूप मोठे परिणाम प्राप्त करायची शक्यता उपलब्ध होते. त्यामुळे राष्ट्रीय स्पर्धकांच्या तुलनेत खूप मोठा फायदा मिळतो. त्यावेळी सोयीच्या जागेची निवड अशा प्रकारे करता येते की जागतिक उच्च भाग असलेल्या बड्या कंपन्यांबरोबर थेट समोरासमोर स्पर्धा टाळली जाते. जागतिक सोयीच्या व्यूहरचनेची जी काही वैशिष्ट्ये आहेत ते आपण यामध्ये बघणार आहोत. यामध्ये पहिले वैशिष्ट्य आहे निवडलेल्या जागतिक विशिष्ट क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणं. या माध्यमातून जागतिक स्तरावर जे विशिष्ट क्षेत्र निवडलेलं आहे त्यावर लक्ष केंद्रित केलं जातं. जागतिक उच्च भागाच्या स्पर्धकांसमोर थेट टक्कर देणं टाळली जाते. जे जागतिक उच्च भागाचे उच्च स्पर्धक आहे त्यांच्याबरोबर स्पर्धा टाळली जाते. किमतीविषयक स्पर्धेला विशेष संवेदनशील नसलेल्या क्षेत्राची निवड. जे काही क्षेत्रामध्ये संवेदनशीलपणा आहे अशा ठिकाणी ज्या वस्तूच्या किमती ज्या आहेत यामध्ये स्पर्धा केली जात नाही. मोठ्या स्पर्धकांच्या उत्पन्नांना व तंत्रज्ञानास पूरक अशा म्हणजे कम्प्युटर विषयाच्या आनुषंगिक गोष्टी बनवून त्यांचा फायदा त्यांना करून दिला जातो. इतर संस्थांबरोबर व्यापक स्वरूपाचे मित्रताचे करार केले जातात. त्यामुळे संशोधन खर्च विभागून जातो व नवीन क्षेत्रात तंत्रज्ञान प्रवेश मिळतो. आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक फायद्यांचा जास्तीत जास्त उपयोग संस्थांना आपल्याला निवडलेल्या विशिष्ट क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सामर्थ्याचा फायदा उठवता येतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे राष्ट्रीय उच्चभागी व्यूहरचना. राष्ट्रीयदृष्ट्या आधारित स्पर्धात्मक फायद्यात याचा उपयोग केला जातो आणि इतर स्पर्धकांच्या तुलनेने उत्पन्नाचे जास्त प्रमाण व कमी खर्च या गोष्टी साध्य करण्याच्या दृष्टीने विपणन उत्पादन सज्ज केले पाहिजे. आणि शेवटचा पॉईंट आहे राष्ट्रीय सोयीची व्यूहरचना. यामध्ये जागतिक आणि आंतरराष्ट्रीय उच्च भाग असलेल्या कंपन्यांबरोबर स्पर्धा टाळून राष्ट्रीय पातळीवर विशेषीकरण केलं जातं. या माध्यमातून जी काही जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या काही विपणन व्यूहरचना या ठिकाणी आखल्या जातात या विपणन व्यूहरचनेची जी काही जागतिक पर्यावरणातील जी काही सद्यस्थिती आहे ही तुमच्या लक्षात आली असेल. राष्ट्रीय स्तरावर जेव्हा तुम्हाला व्यूहरचना आखायची असते या राष्ट्रीय स्तरावर आपण स्पर्धकांबरोबर जी स्पर्धा जी आहे ही करत असताना आपल्या सामर्थ्याचा जो काही विचार आहे हा या माध्यमातून केला गेला पाहिजे की जेणेकरून जागतिक स्तरावर जेव्हा एखाद्या वस्तूंचं विपणन एखादा उद्योग करत असतो हे करत असताना जागतिक स्तरावर असणारे जे स्पर्धक आहे यांची ख्याती कदाचित यापूर्वी त्या राष्ट्रांमध्ये पसरलेली असते. अशा वेळेस आपण अशा स्पर्धकांना बेजार करू शकत नाही किंवा त्यांचे जे सामर्थ्य जे आहे या सामर्थ्याला आपण त्या ठिकाणी स्पर्श करू शकत नाही. आणि यासाठीच जागतिक आणि राष्ट्रीय उच्च भाग असलेल्या कंपन्यांबरोबर स्पर्धा टाळणं आणि आपल्या व्यवसायाची राष्ट्रीय पातळीवर विशेषीकरण करणं ही एक चांगली व्यूहरचना या माध्यमातून आखता येते. राष्ट्रीयदृष्ट्या आधारित जे स्पर्धात्मक जे फायदे जे आहेत हे या जागतिक पर्यावरणातील स्पर्धात्मक व्यूहरचनेमुळे मिळतात. इतर स्पर्धकांच्या तुलनेने उत्पन्नाचं प्रमाण व कमी खर्च जास्त प्रमाण व कमी खर्च या गोष्टी साध्य करण्याच्या दृष्टीने देखील जागतिक विपणन व्यूहरचना जी आहे ही व्यवसायाच्या बाबतीत एक गुरुकिल्ली ठरत असते
आणि व्यवसायाच्या बाबतीत एक मोठी मदत निर्माण करून देणं आणि व्यवसायाचं अस्तित्व चांगल्या प्रकारे टिकून ठेवणं यासाठी जागतिक पर्यावरणातील स्पर्धात्मक जी विपणन व्यवरचना जी आहे ही मदत करत असते. यानंतर पुढील लेक्चरला धन्यवाद.